हॅलो. पालघर या मतदारसंघामध्ये आता भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा, त्यानंतर उद्धव सेनेच्या भारती कांबडी आणि बवियाचे राजेश पाटील हे 3 उमेदवार रिंगणात आहेत. आता हेमंत सावरा हे भाजपचे उमेदवार, यांचे वडील माजी कॅबिनेट मंत्री होते, पण यांचा संपर्क ह्या हेमंत यांचा एवढा जास्त काही संपर्क नाही आहे खूप प्रमाणामध्ये. तसेच नागरिकाचे जे काही आंदोलन झाले त्यामध्ये या हेमंत सावरा यांनी काही विशेष भाग घेतला असं दिसत नाही. आता उद्धव सेनेच्या भारती कांबडी या जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष होत्या, त्यामुळे त्यांचा विविध भागामध्ये जास्तीत जास्त संपर्क आहे आणि त्यांनी अनेक आंदोलनामध्ये विशेष काही सहभाग घेतला असं काही नाही. पण आदिवासीमध्ये त्यांच्यामध्ये थोडीशी नाराजी आहे, हा एक भाग. आणि तिसरे उमेदवार राजेश पाटील हे आमदार होते आणि आमदार असताना त्यांचा मतदारसंघामध्ये खूप मोठा संपर्क होता. तसेच त्यांच्यावर असा आरोप केला जातो की आमदार असताना त्यांनी आमदार फंड स्वपक्षाच्या लोकांना देऊन काही निकृष्ट दर्जाची कामं केली, असं एक त्यांच्यावर केला. आता 2009ला बवियाचे बहुजन विकासासाठी बाळासाहेब सुकुरे निवडून आले होते. 2014ला भाजपचे चिंतामण वनगा निवडून आले होते. त्यानंतर भाजपचे राजेंद्र गावित हे निवडून आले. नंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आता ते परत भाजपमध्ये येत आहेत. या मतदारसंघामध्ये डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई असे मतदारसंघ आहेत. हा पालघर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला एक अतिशय चांगला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात वसई, अर्नाळा, गंभीरगड, तारापूर, कलदुर्ग, कळवा, कामनेदुर्ग, शिरगाव असे किल्ले आहेत. आणि वसईचं जीवदानी मंदिर, डहाणूचं महालक्ष्मी मंदिर आणि घोलवडचे चिक्कू उत्पादन या मतदारसंघामध्ये सर्वात प्रसिद्ध आहेत. तर 2019ला राजेंद्र गावित निवडून आले. त्यानंतर आता त्यांना उमेदवारी न देता डॉक्टर हेमंत सावरा यांना ही उमेदवारी मिळालेली आहे. आता या भागामध्ये आदिवासीचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. जंगलचे रस्ते आहेत, जमिनीचे प्रश्न आहेत, त्यानंतर रस्त्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचं, महागाईचे. या आदिवासी लोकांमध्ये महागाईचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना, शासकीय योजना ज्या तळागाळापर्यंत खासदारांनी पोहोचवायला पाहिजे होत्या त्या तितक्या प्रमाणात पोहोचलेल्या नाही आहेत. आणि आदिवासी मतदार अशिक्षित, म्हणजे काही प्रमाणामध्ये पूर्ण 100% साक्षरता या मतदारसंघामध्ये नाही आहे. त्यामुळं जो कोणी वरिष्ठ माणूस सांगल त्यालाच निवडून द्यायचं, अशा पद्धतीचं एक आदिवासी बांधवांचं एक कर्तव्य असतं. कारण त्यांना तेवढं तशा संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये मतदारसंघातील किंवा उमेदवाराचे जनसंपर्क, उमेदवाराच्या विषयीची पूर्ण माहिती ही काही पोहोचतच नाही आहे. त्यांना त्यांच्या संदर्भामध्ये विविध प्रकारच्या ज्या शासकीय योजना आहेत किंवा एकंदरीत सर्व वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, पंतप्रधानाच्या योजना आहेत, केंद्राच्या योजना आहेत, महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत, या योजना अगदी तळागाळापर्यंत पोचवून जो खासदार यशस्वी होईल त्याला हे लोक मतदान करत असतात. नाहीतर मग काहीतरी IQ मतदान पण केलं जातं. IQ म्हणजे एखाद्या प्रमुख पुढाऱ्याने किंवा सरपंचाने किंवा कोणी सांगितलं यांना निवडून द्या, तर
अशा पद्धतीचं मतदान कधी कधी होत असतं. त्यानंतर दुसऱ्या पद्धतीचं मतदान म्हणजे पैसे वाटप, साड्या वाटप वगैरे अशा पद्धतीचे काही जे उमेदवार या पद्धतीने काही करत असतात आणि तेही मतदान ते होत असलं. आणि तिसऱ्या पद्धतीचे जे मतदान होत असतं ते मतदान आपल्या स्वतःच्या विचारावर किंवा उमेदवाराची पारख करून जे होत असतं ते मतदान व्यवस्थित असतं. आणि दुसरे एक बाब हे लोक मतदान करणं हे आपलं स्वकर्तव्य असूनही या मतदानासाठी येत नाही. साधारण मतदान किती प्रमाणात, तर 40 ते 70च्या दरम्यानच्या आसपास होत असतं. आणि इतकं कमी मतदान होणं म्हणजे एखादा माणूस निवडून येण्यासाठी त्याला 25% मतदान पडलं एकूण मतदारसंख्येच्या, तरी तो निवडून येऊ शकतो. म्हणजे 75% जे लोक असतील ते त्यांचा तो खासदार किंवा आमदार कोणी नसतो. तेव्हा या मतदारसंघामध्ये जी विकास कामं व्हायला पाहिजेत, आणि जे आदिवासींचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी विविध प्रकारचे जे कामं व्हायला पाहिजेत ती काही कामं झाली नाही. रस्त्याचा प्रश्न अद्यापही तसाच आहे, विविध जे अंतर्गत रस्ते. त्यानंतर पाणी पुरवठा, पाण्याचा भाग, तो एक महत्त्वाचा आहे. तर या पालघर मतदारसंघामध्ये विकास कामं चांगल्या पद्धतीने जर केली तर हा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये एक विकसित मतदारसंघ म्हणून सहज उदयास येऊ शकतो. कारण गुजरातला लागून असलेला हा मतदारसंघ आहे. इथून या राज्यातून गुजरात सीमेवर गुजरातची हद्द सुरू होते. म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र यामधील हा एक महत्त्वाचा दुवा असलेला मतदारसंघ आहे. तेव्हा शेजारच्या राज्यामध्ये विकास कामं खूप झाली, शेजारच्या जिल्ह्यामध्ये विकास कामं खूप झाली आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जर झाली नाही तरी लोक त्याची तुलना करत असतात. तर या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर जास्तीत जास्त विकास कामं करून आदिवासींचे प्रश्न सोडवून जो खासदार सगळ्या पद्धतीमध्ये व्यवस्थित काम करेल त्याला हे लोक निवडून देतील, हे एक महत्त्वाचं सत्य आहे. आणि या लोकांची जी कामं आहेत सर्वसामान्य, यांचे काही फार मोठ्या अपेक्षा असतात अशातलाही भाग नाही आहे. हे सर्वसामान्यच लोक असतात. यांच्या रस्ते, पाणी, वीज किंवा वैयक्तिक ज्या गरजा असतात महागाईच्या संदर्भामध्ये, की ही वस्तू स्वस्त मिळाल्या पाहिजेत, पेट्रोल स्वस्त मिळालं पाहिजे, एक गॅस स्वस्त मिळाला पाहिजे, अन्नधान्य व्यवस्थितपणे मिळालं पाहिजे, अशा ज्या बाबी आहेत यावरही जर कामं केली तर चांगल्या पद्धतीचं हे होऊ शकतं. पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही मोफत धान्य वाटप करतो, मोफत तांदूळ देतो, मोफत गहू देतो. पण त्या तोकडा भाग आहे तो. त्यामधून 5 आणि 10 किलोमध्ये काय एखाद्या कुटुंबाचा प्रपंचाचा महिन्याचा काही निभाव लागत नाही आहे. त्याला तेल पाणी किंवा इतर सगळ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या लागत असतात. आणि या गोष्टीविषयी कोणीच सांगत नाही की तेलाचे भाव कमी करणार, आम्ही डाळीचे भाव कमी करणार, आम्ही एकंदरीत धान्याचे भाव कमी करणार, असं काही करत नाही. फक्त हा प्रश्न कसा होतो की शेतकऱ्याकडून जेव्हा माल घेतला जातो तेव्हा तो माल अतिशय कमी मूल्यामध्ये घ्यायचा आणि त्याचे दलाल जे असतात ते त्यामध्ये दलाली खाऊन मोठ्या प्रमाणामध्ये तो माल परत शहरी ग्रामीण विभागांना विकत असतात. तर हा जो मध्यंतरी दलाली खाण्याचा जो भाग आहे तो अतिशय म्हणजे खूप अन्यायकारक किंवा अतिशय काही चांगला नाही आहे. तेव्हा शासन आपल्या दारी किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता हे जे लोक आपले टीम आहेत किंवा पक्ष आहेत, हे पक्ष चांगल्या पद्धतीने काम करतात की फक्त निवडून येण्यासाठीच प्रचार करतात, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण या खासदारांनी यावेळेस प्रत्येक पाड्यामध्ये जाऊन, प्रत्येक आदिवासीच्या झोपड्यामध्ये जाऊन आणि प्रत्येक महानगरपालिका किंवा नगरपालिका या क्षेत्रामध्ये जाऊन आपापल्या संदर्भात बैठका घेऊन
विविध बैठका घेऊन विविध लोकांचे प्रश्न जर चांगल्या पद्धतीने जर सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रश्नाचा जर अभ्यास केला आणि आदिवासी किंवा इतर सर्वसामान्य नागरिकांना ज्या ज्या मूलभूत सुविधा आहेत किंवा त्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी एक अभ्यास करून काही व्यवस्थितरित्या योजना आखल्या तर त्यामधून एक विविध प्रकारचा समस्या सुटू शकतात. दुसरी गोष्ट, हे लोकसभेत जातात, मग पंतप्रधान मोदींना का सांगत नाहीत की बाबा ह्या अशा आमच्या मतदारसंघामध्ये अशा अशा पद्धतीचे प्रश्न आहेत, अशा लोकांच्या अडचणी, मतदारांच्या अशा अडचणी आहेत, एक सर्वसामान्य लोकांमध्ये अशा अशा पद्धतीचं वातावरण आहे. हे लोक त्या संदर्भामध्ये काही बोलत नाहीत. हे लोक फक्त ते जाऊन इथे विमानतळ होणार का, आमच्या जाण्यायेण्याच्या सोयी कशा होणार या संदर्भातच बोलत असतात. येथे महत्त्वाचा रस्ता, मग एक रेल्वे, स्वतःच्या आणि स्वतःच्या कंपूच्यासाठी हे काय करतात हे महत्त्वाचं. काही अतिक्रमणाचे प्रश्न आहेत, काही एकंदरीत रहदारीचे आहेत, वाहतूक कोंडीचे प्रश्न आहेत शहरामध्ये. खेड्यामध्ये तर रस्तेच नाहीत, त्या रस्त्यांचे प्रश्न आहे. काही काही आदिवासी पाड्यामध्ये जायला चालत चालत जावं लागतंय, चांगलं डोंगर उतारावर जावं लागतं, तिथला प्रश्न आहे. दरडी कोसळण्याचा भाग आहे, तो एक प्रश्न आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित होत असतात. आणि हे सगळे प्रश्न जर आपण व्यवस्थितरित्या जर केले तर किंवा सोडवले किंवा त्याचा अभ्यास जर केला तर अभ्यास केला आणि तो संसदेत जर मांडला तर ते खासदार एक चांगल्या पद्धतीचं कामं करतात. आणि दर महिन्याला किंवा 1 महिना 2 महिन्यातून मतदारसंघामध्ये जर सारखा दौरा जर केला तर ते लोक कायमस्वरूपी निवडून येतात. आता एक महत्त्वाचा मुद्दा, बारामतीचा विकास तुम्ही एकदा जाऊन बघा. बारामती, कारण तिथला खासदार तो निवडून येतोय, तिथला आमदार निवडून येतो आणि मग ते आपल्या मतदारसंघासाठी एवढं जर कार्य करतात, मग बाकीचे हे जे लोक आहेत नवीन निवडून गेले ते आपापल्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचा विकास का करत नाही, आपल्या शहरांचा विकास का करत नाहीत, खेड्यांचा विकास का करत नाहीत, त्यांचे प्रश्न का सोडवत नाहीत, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तेव्हा मतदारांनो, जागृत व्हा. आमचं हे ATM न्यूजवर चॅनल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे आणि याला खूप मोठा प्रतिसाद लाभत आहे. आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अनेक मित्रांना शेअर करा. कारण सबस्क्राईब करायला काही पैसे पडत नाहीत, काय नाही, नुसतं तुम्ही बटन दाबायचं आणि व्यवस्थितरित्या शेअर करायला काही पैसे पडत नाहीत. त्याकरता जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एक मतदानाचा हक्क जो आहे तुमचा, तुम्हाला 5 वर्षांनी दिलेला हक्क जो आहे की याला निवडून द्यायचं, त्याला पाडायचं, तर हे सगळं काही तुमच्या हातात आहे. तर ते करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त मतदान करा. मतदारांच्या एक जागृतीसाठी आम्ही या पद्धतीने एक प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त मतदान करावं लोकांनी आणि चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावं, हीच एक यामधली अपेक्षा आहे.